बिग बॉस हा सगळ्या रियालिटी शोजचा बाप आहे असं तुम्ही मला गेल्या गेल्या असं वाटलं की नाही नाही चुकले मी इथे येऊन. त्याच्याने मला पण ते एक्सपेक्टेड नव्हतं. मला स्वतःकडून खूप अपेक्षा होत्या जे काय माझ्याकडून बटाट्याची भाजी चुकली होती. सुरुवातीला तर पहिलं माझं अंकिता बरोबरच झालेलं. छोटंसं निकी आहे आतमध्ये जी छळ मांडलाय तिने लोकांचा. म्हणजे निक्कीकडून मला वाटते मराठी प्रेक्षकांच्या फार अपेक्षा नसतील की तिने चांगलं वागावं. जान्हवीकडून चांगल्या अपेक्षा होत्या लोकांच्या, इव्हन आमच्या सुद्धा. आम्ही पण शॉक्ट होतो की अरे ही अशी का बोल भाव झाले हे असं विसं करून बोलायचं आणि काही शब्द वापरायचे आणि तिला ते कूल वाटतंय. तिला सांगायचं सारखं की चिवताई मला दूध गरम करून दे वगैरे. आणि मला ते करायलाही छान वाटायचं. त्याची ती चिवताईची हाक मला इतकी आवडे. अरे आणि माझ्या सामानासोबत तिचं सामान पाठवलंय चुकून. म्हणजे ती इतकी कन्फ्युज आहे कधी कधी. हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपिका. तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. तर काय म्हणू आता तिला? तिने बिग बॉसच्या घरात ना सगळी विशेषणं अशी तिला प्रॉपर जातायत. म्हणजे रडूबाईसुद्धा जाते, वाघीणसुद्धा जाते, सगळंच जातंय. काय कसं योगिता? काय म्हणजे? काय ठरवून गेलेलीस? मी मी ऑनेस्टली काही फार असं ठरवून नव्हते गेले. मला काहीतरी वेगळा अनुभव घ्यायचा होता, काहीतरी नवीन एक्सप्लोअर करायचं होतं. आणि मी कधीच कोणता रियालिटी शो केला नव्हता. आणि बिग बॉस हा सगळ्या रियालिटी शोजचा बाप आहे असं तू म्हणू शकतेस. कारण आतमध्ये कोणतं टॅलेंट यूज होईल ना तुझं हे तुलाही कळणार नाही. सो त्यामुळे तो एक लीप ऑफ फेथ मी घेतला. आणि मला गेल्या गेल्या असं वाटलं की नाही नाही चुकले मी इथे येऊन. हे माझं जगच नाही आहे, हे माझं क्षेत्रच नाही आहे, असं असं काहीतरी वाटायला लागलं. मग एक टास्क मी खेळले कॅप्टन्सीचा. तेव्हा मला खूप पॉझिटिव्ह वाटलं की अरे नाही मी इतकी छान टास्क खेळले, हे जमतंय मला. पण मग हळूहळू ना ते घरात जे काही भांडणं व्हायची, जो काही स्ट्रेस होता त्याचा मला खूप त्रास व्हायला लागला होता. आणि मला हेल्प केली बिग बॉसने डेफिनेटली. मला सगळ्या मेंबर्सने सुद्धा खूप हेल्प केली आणि आय रिअली ॲप्रिशिएट दॅट. पण व्हायचे मी घरात खूप इमोशनल व्हायचे आणि मला पण ते एक्सपेक्टेड नव्हतं. मला स्वतःकडून खूप अपेक्षा होत्या. पण ते एक वेगळं जग आहे. खूप वेगवेगळी माणसं असतात आतमध्ये आणि त्यांना हँडल करणं तुम्हाला जमलं पाहिजे. तुम्हाला स्वतःचा स्वभाव, स्वतःला कन्व्हिन्स करणं की नाही आपण इथे राहूया. बऱ्याच गोष्टी असतात, तर ते एका तासात नाही त्यांना दाखवता येत. सो जो आत असतो त्यालाच तो त्रास, तो आनंद, ते दुःख ते आत असलेल्या माणसालाच कळतं. कारण अगदीच म्हणजे सुरुवातीला काही दिवसानंतर तुला जेव्हा भांडणं व्हायला लागली, तेव्हा त्रास एकंदरीत सुरू झालेला. काय वाटतं कोण कारणीभूत होतं? म्हणजे स्टेजवर मला थोडीशी घाबरलेली वाटली होतीस. त्यानंतर घरात गेल्यावर एक पॉझिटिव्ह वाटत होतीस. मग त्यानंतर काय भांडणंच कारणीभूत होती या गोष्टी? स्टेजवर तर मी ओके होते. म्हणजे मी नॉर्मली मी थोडी शांत इंट्रोवर्ट आहे. तर स्टेजवर तर मी ओके होते. पण आत गेल्यानंतर हां, छोट्या-छोट्या गोष्टींवरून होती ती भांडणं. आणि माझ्याबरोबर तर एवढी मोठी नाही झाली की माझ्याकडून बटाट्याची भाजी चुकली होती. सुरुवातीला तर पहिलं माझं अंकिताबरोबरच झालेलं. छोटंसं फार अगदी तो आर्ग्युमेंट होता. पण नंतर एलिमिनेशन टास्कनंतर आम्ही खूप बिकॉज ती इमोशनल झाली, मी इमोशनल झाले होते. तर आम्ही एकमेकांची खूप साथ दिली आम्ही तिकडे. आणि कारणीभूत तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. निकी आहे आतमध्ये जी छळ मांडलाय तिने लोकांचा. जान्हवी आहे जी खूप म्हणजे निक्कीकडून मला वाटते मराठी प्रेक्षकांच्या फार अपेक्षा नसतील की तिने चांगलं वागावं. ती ते हिंदी करून आली आहे त्यामुळे ती अपेक्षा त्याच आहेत तिच्याकडून असं मला वाटतं. पण जान्हवीकडून चांगल्या अपेक्षा होत्या लोकांच्या, इव्हन आमच्या सुद्धा. आम्ही पण शॉक्ट होतो की अरे ही अशी का बोलते, ही अशी का वागते, असं आम्ही आत बोलायचो. पॅडी दादा तिला खूप समजावायचे की बाळा तू असं का करतेस. बिकॉज आम्ही सगळे एका इंडस्ट्रीचा भाग आहोत, जान्हवी, पॅडी दादा, मी. सो त्यांना माहिती आहे की बाहेर हिला ह्याचा खूप त्रास होईल. म्हणजे फक्त कामं मिळवण्यासाठी नाही, एक रिस्पेक्ट असते बाहेर. तुम्ही त्या घरात राहण्यासाठी तुम्ही ते सगळं पणाला का लावताय. सो आणि गेम आहे, हा खेळ आहे, असं हे कारण देऊन तुम्ही काही नाही करू शकत जे ती करते. आणि मला खरंच एक्सपेक्टेड नव्हतं जान्हवीकडून हे की ती असं काहीतरी करेल. तिने मला पर्सनली फार त्रास नाही दिलाय. सुरुवातीला थोडंफार दिलाय. पण मी तिला एकदा म्हटलं होतं की तू निकीसोबत खेळ पण निकीसारखी बनू नकोस. तर ती हां 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 करून गेली होती. पण ती बनत चालली. ती निकीहून वाईट बनत चालली. इनफॅक्ट मी बोलेन निकी हुशार आहे. निकी हुशार आहे. ती माहितीये. ती व्यवस्थित हवा तिथे हवा त्या लोकांचा वापर करते. आणि ती जान्हवी पण कळत नाहीये तिला की ती गेम आणि ट्रॉफी मिळवण्याच्या नादात ती इतकी वाहवत गेली आहे की ती खूप गेली पुढे. आणि आता तो तिचा स्वभावच झालाय हे असं विसं करून बोलायचं आणि काही शब्द वापरायचे आणि तिला ते कूल वाटतंय.
मे बी घरात तिला तिचे मित्र लेडी डॉन वगैरे बोलतात, ते तिला असं वाटत असेल की मी खूप कूल दिसत असेल बाहेर. पण आता ते अजिबात खरं नाहीये, ते फार वाईट दिसतंय. आताही वाईट दिसत होतं, आता जास्त वाईट दिसतंय ते. बाहेर तरी थोडंसं दिसत असेल. पण तुला असं वाटतं की हे फक्त कॅमेरासाठीच असावं? दुसरं काय कारण असेल? दुसरं काय कारण असेल? काहीच नाही ना. कॅमेरासाठी किंवा हे दाखवण्यासाठी कशी मी स्ट्रॉंग आहे आणि कशी मी डॉमिनेटिंग आहे. पण त्यांना हेच कळत नाही की प्रेक्षकांना डॉमिनेटिंग लोकांना नाही जिंकवायचंय. प्रेक्षकांना असे लोक हवे जे चांगले सत्याच्या बाजूने लढतील, जे न्याय मिळवून देतील, अशा लोकांना. हे मला आय नो आता हे बाहेर बसून बोलणं माझ्यासाठी सोपं आहे. आत मी होते, आत ते मला फार नाही जमलंय. पण ॲटलिस्ट मला या गोष्टीचं समाधान आहे की मी राईट आणि रॉंग मला फरक मला कळत होता आणि मी सतत राईटच्या बाजूने होते. मी कुठेच गेममध्ये राहायचंय म्हणून चला त्यांच्याकडे जाऊया, त्यांच्या टीममध्ये जायचा प्रयत्न करूया, हे मी पहिल्या डे 1 पासून ते मी केलेलं नाहीये. फर्स्ट एलिमिनेशन टास्कमध्येच मी सांगितलं होतं त्यांना की ह्या दोघी तुम्हाला घाबरून तुमच्या साईडला आहेत. तिथे एक वेगळे मोठे वाद झाले, तिकडे ते जान्हवीने तिकडे ड्रामा क्रिएट केला आणि काय काय ती बोलली. सो तिथेच आमचं फाटलं होतं आणि ती क्लिअरली सुरुवातीपासूनच, कारण तिने सांगितलं होतं की आपण एकमेकींसाठी राहू आणि आपण स्ट्रॉंग कंटेंटर्सना एलिमिनेट करायचा प्रयत्न करू. पण जिथे तिला कळलं, आता आय डोंट नो फर्स्ट एपिसोडमध्ये दाखवलंय की नाही, पण आमच्या तिघींचंच ते बोलणं झालं. तिथेच मी तिला हे सांगितलं होतं की जिथे मला वाटतं की माझ्या मैत्रिणी चुकतायत, मी तिथे बोलणार, मी तिथे सपोर्ट करणार नाही. आणि जे मी तिकडे केलं. मला त्या टास्कमध्ये सांगायचं होतं की बाकीच्या कशा दोघी डिझर्विंग नाही आहेत. आणि मला कळतंय की त्या दोघी घाबरून आहेत. माझ्या हातात ती स्टिक आली असती तर माझ्यात धमक होती की मी निकीला नॉमिनेट केलं असतं निकषांच्या बेसिसवर, की ती स्ट्रॉंग प्लेअर मला तर नाही वाटत, अजिबात नाही वाटत. ती जरी हिंदी करून आलेली असली तरी ती जर हुशार आहे, ती म्हणजे स्ट्रॉंग प्लेअर तर डेफिनेटली नाही. ती जे बाकीचे 2 फिजिकली स्ट्रॉंग मुलं आहेत त्यांच्या बळावर ती सगळी सूत्र चालवते. सो ती हुशार आहे, ती स्ट्रॉंग प्लेअर नाही. कारण त्यांची अनेक आता वेगळी तुला कळेलच सोशल मीडिया जेव्हा प्रॉपरली आता बघशील या सगळ्यातून बाहेर गेल्यावर, तर तुला नक्की कळेल की काय बाहेर नक्की काय चर्चा सुरू आहे. पण मला घरातला सगळ्यात चांगला व्यक्ती म्हणजे सूरजबद्दल आता तुझ्याकडून ऐकून घ्यायचं आहे, की सूरज सगळ्यांना सांगत होता की माझ्यासाठी मुलगी बघा लग्नासाठी वगैरे. अजून काय तुझ्याबरोबर सूरजचं कसं कम्युनिकेशन किंवा काय झालंय का अजून काय? तो तो मुलगा म्हणजे मला बिलीव्ह नाही होत की इतकं इनोसेंट, इतकं साधा भोळा कोणीतरी मुलगा आहे या जगात. आणि तो खूप त्याचं बॅकग्राऊंड, एक वेगळं बॅकग्राऊंडमधून तो मुलगा आलेला आहे. आणि बिग बॉस या प्लॅटफॉर्ममुळे खरं तर त्याची स्टोरी आम्हाला कळली, प्रेक्षकांना कळली. त्यासाठी थँक्स टू बिग बॉस की तुम्ही अशा एका टॅलेंटला वर आणताय. त्याला गरज आहे ह्या प्लॅटफॉर्मची आणि तो खेळतोय. त्याला जेव्हा तोही सुरुवातीला थोडा म्हणजे अडकल्यासारखं वाटतंय असं तो बोलायचा. तर माझी आणि त्याची सिच्युएशन खूप सिमिलर होती. पण त्याने ते केलं आणि त्याची जी स्टाईल आहे, ते गोलीगत वगैरे तो ते छान करतो, खूप गोड वाटतं. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा त्याचं शिक्षण झालं असतं तर त्या मुलाने काहीतरी छान अजून बेटर केलं असतं आयुष्यात. आणि आम्ही तर सांगितलं की शिक्षणासाठी वयाचं काही बंधन नसतं. म्हटलं तू बाहेर येऊन शिकू शकतोस, तो अजूनही बऱ्याच गोष्टी शिकेल. आणि तो बाहेर गेला, तो मुलगा चांगला आहे, तो मुलगा हुशार आहे. तो टास्कमध्ये त्याला सांगितलेलं तो बरोबर लक्षात ठेवतो. तो जरी वेगळ्या टीमकडून टास्क खेळत असला तरी तो काय खेळला होता, मुलगा अंगावर धावून गेलेला डीपी दादांच्या फ्रेंड असून सुद्धा. सो लॉयल आहे तो मुलगा आणि तो खूप इनोसेंट आहे. आणि म्हणजे तो मला चिवताई बोलायचा, त्याला योगिता बोलायला जमायचं नाही. सो अभिजितने त्याला सांगितलं तुला चिवताई बोल. आणि माझ्या घरातलं खरंच नाव चिव आहे, त्यामुळे ते मला इतकं असं घरातली हाक असते ना, ती कोणीतरी मारली कसं एक आता एक असं काहीतरी की बापरे हे घरातलं. हा, तर तो असं त्याला दूध आवडायचं, असं तो त्याला सांगायचा सारखा की चिवताई मला दूध गरम करून दे वगैरे. आणि मला ते करायलाही छान वाटायचं. त्याची ती चिवताईची हाक मला इतकी आवडायची. आणि खूप छान मुलगा आहे तो. आणि आय होप की या शो नंतर त्याचं आयुष्य खूप छान, त्याचं करिअर खूप छान, त्याला ग्रोथ मिळावी त्याच्या करिअरमध्ये. खरं तर अजून खूप बोलावंसं वाटतं तुझ्यासोबत, कारण अनेक विषय आहेत. आर्याचा सुद्धा टॉपिक आहे, अंकिताचा सुद्धा टॉपिक आहे. कॅप्टन पहिला तूच बनवलास तिथे. आर्या कन्फ्युजिंग आहे, खूप छान आहे. ती पण थोडीशी ना म्हणजे छान एका ठिकाणी ना इतकी मस्तपैकी बोलते, दुसऱ्या ठिकाणी इतकी कन्फ्युजिंग वाटते. खरी आर्या कशी आहे? हे आम्हालाच कळलेलं नाहीये घरी आर्या कशी आहे. आर्या आणि आम्ही खूप क्लोज आलो होतो. ती मुलगी खूप चांगली आहे. आणि ऍक्च्युली सगळेच आतमध्ये माणूस म्हणून सगळेच चांगले आहेत. पण तेच होतं की ते ह्या खेळासाठी काही लोक विचित्र वागतायत.
त्यांचं सोडलं तर आर्या गेमसाठी काही हा, विचित्र मला हे नाही आता वागत. अचानक आठवलं, ते तुला सांगायचं होतं. म्हणजे तुम्ही दोघं जण बाहेर गेलात घराच्या, त्यानंतर आर्या खूप रडायला लागली, कारण तुमच्यासोबत ती खूप कनेक्टेड होती निखिल आणि तुझ्यासोबत. त्याच्यानंतर ना जान्हवीने तिला जाऊन हक केलं. हा. हे तू बघितलंस का? म्हणजे हे नाही खूप नाही. म्हणजे जान्हवी एका ठिकाणी ही अशी वागते, दुसऱ्या ठिकाणी तिच्याशी खूप भांडते, खूप तीव्रतेने भांडते, लायकीवरती जाते, आणि दुसऱ्या ठिकाणी हे पण बघायला मिळते. नाही, आय होप तिने म्हणजे तिने जाऊन हक केलं असेल तर आय एम शुअर की तिला ते काम डाऊन करण्यासाठी तिने केलं असेल. गुड. पण मग तेच कसं आहे, काही लोक आहेत अशी जी एकीकडे तू रडते तर तुला, मला पण ती, मी कधी रडले तर ती येऊन मला शांत करायची, मला मोटिवेट करण्याचा प्रयत्न करायची. आणि एकीकडे भांडताना खूप अचानक अशी असं की ही खरी आहे का ती खरी आहे. आणि त्यांचं असं म्हणणं असतं की हे गेमसाठी हे करेक्ट आहे, पण ते मला नाही पटत. म्हणजे मला जर एखादी व्यक्ती आवडत नसेल तर ती मला नाहीच आवडत. मग काही होते, मी तिच्या जवळ जाऊन मी प्रिटेंड नाही करणार की बाबा आय एम देअर फॉर यू वगैरे, ते मी नाही करू शकत. पण मे बी मी अशी आहे, ती वेगळी असेल. सो ठीक आहे, ते ज्याला जे सूट करते तसं ते वागायचा प्रयत्न करतात. पण आर्या मुलगी ती खूप गोड मुलगी आहे, खूप गोड मुलगी आहे. पण हा, ती जरा कन्फ्यूज असते, ती जरा विसरते. आर्याने माझ्या सामानासोबत तिचं सामान पाठवलंय चुकून. म्हणजे ती इतकी कन्फ्युज आहे कधी कधी. आणि मी सामान फक्त म्हणलं हे तर आर्याचं, हे का पाठवलं हिने. म्हणजे माझं काही सामान वर राहिलेलं तर ते आर्याने माझ्या सामानासोबत तिचंही सामान भरलेलं आहे, आणि आता ते माझ्या घरी आहे. तर गिफ्ट मिळाले आता आम्ही तिला. घरी एवढे हसत होतो की आर्या आर्या काय म्हणजे त्या पोरीचं करायचं ना. पण ती मुलगी खूप गोड आहे, ती खूप मनाने चांगली आहे, आणि हिंमत आहे तिच्यात. हो, नडते ती लढते निकी भयंकर जान्हवीला, मस्त. मस्त नडते. फक्त नडून येते आणि मग काहीतरी विचित्र काहीतरी ती करते. काहीतरी तिची कधी मूव्ह चुकते, काहीतरी डिसिजन चुकतो. बोलताना मी तिला बऱ्याचदा म्हटलंय विचार करून बोल, तू काय बोलतीस. बाहेर फॅमिली बघतीये, फ्रेंड्स बघतायत, प्रेक्षक बघतायत. सो जरा ती मे बी लहान आहे म्हणून असेल ते. बट आय होप तिला जे काही मी सांगून आले तिने ते लक्षात ठेवा, आणि बाकी फ्रेंड्स आहेत, टीम बी आहे, घेते तिला सांभाळून. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. आता नवीन काहीतरी घेऊन पुन्हा एकदा भेटीला ये, येस. आणि अशीच धाकड राहा. येस. थँक्यू. थँक्यू सो मच.